आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 490 शासकीय वसतिगृह आहे आणि शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेणे आणि शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिक्षण घेण्याची जी आचारसंहिता आहे ती आचारसंहिता असल्यामुळे अनेकदा शासकीय वसतिगृहामध्ये शिकणारा विद्यार्थी आमचा चांगले शिक्षण घेत आहे, त्यांची निवासाची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून शासकीय वसतिगृह प्लस एक सोय योजना सुरू केली। ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना सोय योजनेचा लाभ मिळतो। तुम्हाला कल्पना असेल की समाज कल्याण विभागाला सुद्धा 30 वर्षाचीच अट आहे। 30 वर्षापर्यंत वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ शकते समाज कल्याण विभाग आहे। वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अट जी आहे वयोमर्यादा जी आहे 30 वर्षाची ठेवलेली आहे, त्यामुळे 30 वर्षे भरपूर झालेले आहे। त्या व्यतिरिक्त कोणाला शिक्षण घ्यायचं असेल, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये। भारतीय संविधानानुसार कोणालाही शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला समजा संशोधनाचं कार्य करायचं आहे, PhDचं काम करायचं आहे, एखाद्या विद्यार्थ्याला MPhil करायचं आहे, एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBS करायचं आहे, BSc करायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना असे विशेष बाब म्हणून त्यांना वेगळं आहे सवलत। परंतु 8व्या वर्गाचा विद्यार्थी, 11व्याचा विद्यार्थी, BA BCom BScचा विद्यार्थी, PGचा विद्यार्थी त्यांना शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी 30 वर्षापर्यंत अट दिलेली आहे, हे निश्चितच। परंतु कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची नोंद आदिवासी विकास विभागाने घेतलेली असल्यामुळे तर प्रवेश जो आहे शासकीय वसतिगृहामध्ये त्याची अट आहे। परंतु सोय योजनेच्या माध्यमातून बाहेर तो शिक्षण घेऊ शकते, त्याची शिष्यवृत्ती त्याला मिळते। परंतु असं मनामध्ये समज आणि गैरसमज करू नये का शिक्षणापासून वंचित ठेवत आहे, 30 वर्षाची अट लावली, हा जो विषय आहे म्हणजे जोपर्यंत हा विद्यार्थी वसतिगृहाच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत नवीन विद्यार्थी येणार नाही। ग्रामीण आणि दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा आमचा आदिवासी विद्यार्थी जो आहे तो 8व्या वर्गाचा असो, 11व्या वर्गाचा असो, BA BCom BScचा असो, MScचा असो, MA असो, त्या विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश मिळाला पाहिजे, जेणेकरून नागपूर माहीत नाही, शहर माहीत नाही अशा विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे, हाच उद्देश आणि हेतू आहे। परंतु संशोधनाचं कार्य असेल, प्रोफेशनल एज्युकेशन घेत असेल त्यांना तर सोयी योजनेचा लाभ मिळतोच। त्यामुळे एक कुठेतरी गैरसमज सुरू आहे। त्यामुळे मी त्या शिष्टमंडळाला मुंबईला बोलावलं होतं। 18 आणि 19 तारखेला त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली, सकारात्मक चर्चा झाली आणि लवकरच तोडगा निघणार आहे। कोणालाही शिक्षणापासून वंचित राहू नये असा हेतू आणि उद्देश नाही आहे। उद्देश आणि हेतू असा आहे की नवीन विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला पाहिजे। आम्ही विद्यार्थी संख्येची कॅपॅसिटी वाढत आहोत। जो विद्यार्थी 10-10, 11-11, 12-12 वर्षे वसतिगृहात राहत आहे त्या विद्यार्थ्यांनी जागा खाली करून आपलाच माणूस, आपलाच विद्यार्थी, आपलाच आदिवासी बांधव म्हणून त्यांच्यासाठी सुरू झालेली योजना जी आहे सोय योजना, त्याच योजनेचा फायदा घेऊन त्यांना राहण्याची संधी आहे। शिक्षणापासून वंचित राहावं असं कधी म्हटलंच नाही, म्हणतही नाही आणि कोणाला ठेवणारही नाही, कारण समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभाग एक आहे, एकरूपानं काम करते। त्यामुळे अनेक वर्षे वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण स्वतःहून नवीन आमचा दऱ्याखोऱ्यातला आदिवासी बांधव यावा आणि वसतिगृहात राहावं, 8व्या वर्गाचा राहावा, 10-11चा राहावा, हाच उद्देशाने हेतू आहे, बाकी काहीच नाही। गडचिरोली येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे, गंभीर आहे, असं घडू नये, होऊ नये, कोणाला वाटतही नाही। आणि आपल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून निश्चितच दखल घेतली, जाणीवही करून दिली। महाराष्ट्रामध्ये शासकीय आश्रमशाळा 500 आहे, अनुदानित आश्रमशाळा 513 आहे। अंदाजे 5 लाख विद्यार्थी या ठिकाणी शिकतात।
आश्रमशाळेमध्ये. त्यामुळे सोयीसुविधाच्या अनुषंगाने 1982-83 या वर्षापासून समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभागात वेगळा झाला. समाज कल्याण विभागाचं बजेट वेगळं, आदिवासी विकास विभागाचं बजेट वेगळं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागं आम्ही एका विद्यार्थ्याला प्रवेश घेतल्यानंतर त्या दिवसापासून तर त्यांची परीक्षा होतपर्यंत प्रत्येक महिन्याला आम्ही 2200 रुपये देतो. सोबतच त्यांची आस्थापना असल्यामुळे अन्नधान्याच्या माध्यमातून अन्नपुरवठासुद्धा मिळतो. त्यांच्या बिल्डिंगचं भाडंसुद्धा देतो अनुदानित आश्रमशाळेसाठी. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये थर्ड पार्टी ऑडिट सुरू झालेलं आहे. ज्या ज्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये सुविधा नाही, सुविधेचा अभाव आहे, अशा आश्रमशाळांवर कठोर कारवाई केल्या जाईल. अनुदानित आश्रमशाळांना जेवण देण्याचा अधिकार ती अनुदानित आश्रमशाळा डिसाईड करते. अनुदानित आश्रमशाळेचं जेवण भोजन ठेका हा आदिवासी विभाग देत नाही. नोकर भरतीचे अधिकार त्यांनाच आहे. नाव टीचिंगवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार संचालकाला आहे. ते संचालकच डिसाईड करतात. त्यांनी त्यांचं चिंतन करावं की मी अनुदानित आश्रमशाळा घेतली, जनजाती समाजाच्या युवकांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, अध्ययन मिळालं पाहिजे, शिक्षकांनी शिकवलं पाहिजे. शिक्षकांची नोकर भरती कोणं केली असते? संचालकांनी केली असते. नॉन टीचिंगची नियुक्ती कोणं केली असते? संचालकांना केली असते. नियंत्रण कोणाचं असते? संचालक असते. आदिवासी विकास विभाग फक्त आणि फक्त महिन्यातून 2 महिन्यातून तपासणी करायला जातो. आमचं कुठल्याही प्रकारचं कंट्रोलिंग नाही सध्या. परंतु येणाऱ्या काळामध्ये अनुदानित आश्रमशाळेवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आचारसंहितेमध्ये बदल करणार आहे. आदिवासींच्या जागेवर अतिक्रमण होत आहे आणि शासनातर्फेच होत आहे. गडचिरोली असो किंवा विशेष करून गडचिरोली भागामध्ये काय तुमचं मत आहे यावर? कारण चौकशी आणि तपासणी करून दुसऱ्या वेळेस भेटेल तेव्हा मी तुम्हाला माहिती सांगतो. सर, तुम्ही मंत्री महोदय आहात. मंत्री आहे, उच्च विद्यापीठ आहे, मला माहीत नाही. गडचिरोलीमध्ये होते ना अतिक्रमण? माहिती घेऊ द्या ना. माहिती घेतो सर. अद्याप माहिती नाही घेतली? नाही घेतो. आता आपण मला बरं झालं सांगितलं, मी माहिती घेतो सांगतो.